चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात येते, पण आम्ही हे खपवून घेणार नाही असा थेट इशारा जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय। बापू, सरकारचे हिंदीकरणाचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही। केंद्र सरकारचं सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असून हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही असं राज ठाकरे म्हणाले। हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, त्यामुळे त्याची सक्ती करू नये। हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन ही राज ठाकरे यांनी केलं। त्यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट टाकलेली। त्यांनी असं म्हटलंय की राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे। मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही। केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे। ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका। या देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली, पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झाले? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जातोय। दरम्यान राज ठाकरेंनी अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी टोला लगावलाय। मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे। पण त्यांना NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू। माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील। पुढली बातमी कराडमध्ये पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आलेली आहे। भर रस्त्यात पोलीस आणि कारचालकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली। पोलीस कॉन्स्टेबलच्या कानाखाली वाजवण्यात आली। शासकीय कामात अडथळा करून मारहाण केल्याचा गुन्हा जो आहे तो त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला। कराड शहराजवळील मलकापूर इथे रस्ता क्रॉस करताना हा प्रकार घडला। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। विशाल, काय माहिती याबद्दल? नक्कीच विशाल सर, खरं तर पुणे बेंगलोर महामार्गावरती कराड शहराजवळ सध्या 6 लेन उड्डाणपुलाचं काम सुरू आहे। तिथंच ढेबेवाडी फाटा आहे। या ठिकाणी मलकापूर शहरातील ढेबेवाडी फाटा येथे एक कोल्हापूरवरून कार चालक येत होता, शुभम भोसले नावाचा, आणि तो कार चालक येत असताना पुढे पोलीस व्हॅन होती आणि ती पोलीस व्हॅन रस्ता क्रॉस करत असताना त्या पोलीस व्हॅनला वळण्यासाठी जागा अपुरी पडल्याने जो कॉन्स्टेबल होता त्याने कार चालकाला गाडी पाठीमागे घे म्हटल्याच्या कारणावरून ही मारहाण झालेली आहे। ही मारहाण एवढी तुफान झाली की जवळपास 2 तास या ठिकाणचं ट्रॅफिक जाम झालं होतं आणि कार चालक त्याच्या पत्नीने सुद्धा मारहाण केल्याचं कॉन्स्टेबल ब्रह्मदेव माने यांनी आपल्या फिर्यादीत दिलेलं आहे। तर त्यासोबत अन्य दोघांनीही त्यांना मारहाण केल्याचं म्हटलेलं आहे। सध्या कार चालकाला ताब्यात घेतलेला आहे। त्यासोबत जे तिथले CCTV आहेत, त्यानंतर काही लोकांनी व्हिडिओ केलेले आहेत। या व्हिडिओवरून अन्य लोकांनी जी मारहाण केली कॉन्स्टेबलला त्याचा शोध कराड पोलीस घेत आहेत। यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे आणि हा सर्व प्रकार समजून घेऊन कार चालकाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येत आहे। तर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल केल्याचंही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितलेलं आहे। विशाल, धन्यवाद विशाल आतापर्यंतच्या या सगळ्या तपशिलाबद्दल। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की एकूणच हा वाद एवढा पेटला की पोलिसांनी या पोलीस वाहनाला सुद्धा स्थानिकांनी तिथल्या पोलीस वाहनाला घेराव घातल्याचं आपण बघतोय आणि मोठ्या प्रमाणात वादावादी होताना दिसते। मुंबईतल्या घाटकोपरमध्ये मराठी गुजराती वाद पुन्हा पेटला। इथं काही गुजराती कुटुंबांकडून खानपानावरनं मराठी कुटुंबांना त्रास दिल्याचा आरोप केला जातोय। 2 दिवसांपूर्वी श्री संभव सोसायटीत मराठी रहिवासी बाळा रिंगे यांच्यासोबत सोसायटी कमिटीचा वाद झाला। त्यानंतर तुम्ही मांसाहार करता, घाणेरडे लोक आहात असं गुजराती कुटुंबांकडून बोललं जात असल्याचा आरोप मराठी रहिवासी बाळा रिंगेंनी केला आणि या सोसायटीमध्ये 4 मराठी कुटुंब राहतात, त्यांना खानपानावरून त्रास दिल्याचा आरोप केला जातोय आणि या सोसायटीचं इलेक्शन झालं त्यानंतरच मराठी विरुद्ध गुजराती असा वाद या सोसायटीत रंगला होता। या सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मराठी कुटुंबांच्या विरोधात पोल घेऊन त्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप इथल्या मराठी कुटुंबियांनी केला आहे। सध्या या प्रकरणात पोलीस आणि सरकार नेमकी काय भूमिका घेतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।
ये जो है मुंबई है हमारे महाराष्ट्र लोगों की है। सब लोग बाहर से आए, पेट भरो, अच्छी तरह से रहो, लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे। मराठी लोग मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, सब्जी खाएगा, तुम लोग नहीं सिखाने का। बोलता डोंगी बोलते, हाँ, कोई सिखाने का नहीं। और मराठी लोग गंदा है तो इधर क्यों आए, आए क्या फिर कसला पोल काय मतदानाला उभा आहे का? मेसेज पण पिन केला. मच्छी मटन खायचं लोक अरे आम्ही शांत बसतो, याचा अर्थ असं नाही. मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे. जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल. घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी आणि गुजरातीचा वाद जो आहे तो पेटताना दिसत आहे. जर पाहिलं एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्या इमारतीमध्ये जर पाहिलं 4 जण जे आहे ते मराठी कुटुंब राहतात, बाकी सर्व गुजराती कुटुंब राहतात. त्या 4 मराठी कुटुंबांना जे आहे ते त्रास देण्यात येते. तुम्ही घाणेरडी लोक आहात, तुम्ही मच्छी मटण खाता, अशा प्रकारचं जे आहे ते त्यांच्यावरती वक्तव्य केले जाते. त्यांच्या विरोधात पोल देखील केले जातात. नक्की हा संपूर्ण प्रकार काय, या संपूर्ण प्रकाराची माहिती घेण्यासाठी आपण थेट त्या इमारतीमध्ये आलो आहोत. त्यांच्या सोबत हा प्रकार घडला ते आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, नक्की काय प्रकरण होतं, तुम्हाला कुठल्या भाषेत त्यांनी काय काय म्हटलं होतं आणि तुम्ही घाणेरडे आहात, मच्छी मटण खाता, इथे राहू नका, असं काय सांगाल? नमस्कार, मी रामरंगे. एक महिन्यापूर्वी इलेक्शन झालं तुमच्या सोसायटीमध्ये. त्या संदर्भामध्ये मी उभा राहिलो होतो, तर माझी हार झाली तिकडे. तिथून मला हा मराठी कुटुंबावरती हा अन्याय येतोय. सारखं मानसिक त्रास देतात मला, की टॉर्चर करतात मला, की मराठी लोग गंदे है, मटन मच्छी खाने का नहीं, डॉगी पालने का नहीं, अगर मटन मच्छी खाना है तुमको तो घर बेच के जाओ. मराठी माणसाला ते फ्लॅट द्यायचा ना भाड्याने, मराठी माणसाला फ्लॅट विकत द्यायचं नाही. तर यांची मॅजॉरिटी बोललेली मॅजॉरिटी माझ्या अगेन्स्ट पोल उभा केलाय, की रामरंगे यांना मराठी कुटुंबाला परिवाराला कुठल्या कार्यक्रमात घ्यायचं नाही, फंक्शनमध्ये घ्यायचं नाही, आपण त्यांच्याशी बोलायचं नाही. काय सांगाल, तुम्ही तक्रार कुठे केली आहे? तक्रार केल्यापासून मी करणार आहे. पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती हा वाद घाटकोपरमध्ये पेटताना दिसत आहे. न्यूज 18 लोकमतसाठी अविनाश माने, मुंबई. सर, असे मराठी, मी स्वतः मराठी सांगितल्याप्रमाणे माझ्या अजून असं ऐकवात आलेलं नाही किंवा मलाही कोणी म्हणतं ना की तू नॉनव्हेज खाऊ नको, असं आलेलं नाही. जर असं कोण करत असेल तर त्याच्या बाबतीत कमिटी उचित निर्णय घेईल. हे ऍक्सेप्टेबल नाही आहे. कुणी म्हटलं असेल, मी मागे यांना पण म्हटलं, कुणी जर असं म्हटलं असेल तर त्याच्यावरती जर साबित झालं तर कमिटी नक्कीच पावलं उचलेल. एकमेकांशी वाद चालू आहेत, या लोकांचे एक भांडणं चालू आहेत, त्या बाबतीत ते सोसायटीचं नेहमीच चालू असतं. विषय असा आहे की हे जे रंगे आहेत हे इलेक्शनला उभे होते सोसायटीच्या चेअरमन पदासाठी, कमिटी मेंबरच्या इलेक्शनला ते उभे होते. त्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे. तेव्हापासून यांच्यामध्ये 2 गट आहेत आपसामध्ये सोसायटीमध्ये. आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही, परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस स्वतः इथे आलेले आहेत. आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मिटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत हे आपण समजून घेऊ आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू. काही लोक विचित्रपणा करतात आहे, हे विचित्रपणा आहे. या महाराष्ट्रामध्ये आपापली भाषा सर्वांना वापरण्याचा अधिकार आहे, पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची आहे, ती पुढं नेली पाहिजे, ती अग्रगण्य भाषा झाली पाहिजे. आमच्या माय मराठीचा आवाज हा संपूर्ण देशामध्ये गुंजला पाहिजे. पण याचा अर्थ असा स्थानिक लेवलला वाद करून भाषामध्ये वाद करणं काही योग्य नाही. मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा सन्मान हाच झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. अन्य भाषिकांचा अपमान करून त्याच्यावर वितुष्ट निर्माण करणं हे आम्हाला मान्य नाही, एवढीच आमची भूमिका आहे. या संदर्भातली पुढली बातमी अशी की राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 5वीसाठी मध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषा असणार आहेत. जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येईल.
महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे. त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे. पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही. हिंदी राष्ट्रीय भाषा आहे आणि मराठी मातृभाषा आहे. दोन्ही भाषा आपल्या राज्याकरता देशाकरता महत्त्वाच्या आहे. त्यामुळे मराठी ही प्रथम आहे, हिंदीला राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे दोन्ही भाषेचा उपयोग हा प्रत्येक शाळेत झाला पाहिजे. सक्ती नाहीये, समजून घ्या जरा. त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही. आता जाणीवपूर्वक हिंदी भाषा ही जी सक्तीची करतायत, मला तर वाटतं हे धोरण चुकीचं आहे. तुम्हाला दोन भाषा सक्तीच्या असू शकतात. एक तुम्ही ज्या माध्यमातून शिकता आहात ती भाषा, आणि दुसरी इथली महाराष्ट्रात असेल तर मराठी, कर्नाटकमध्ये असेल तर कन्नड, गुजरातमध्ये असेल तर गुजराती, आणि उत्तर प्रदेशमध्ये असेल तर हिंदी. त्यामुळे ज्या 22 भाषांना मान्यता मिळालेली आहे त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे. ही राज्यभाषा नाही, ही नॅशनल लँग्वेज नाही. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू. राज ठाकरेंनी सरकारला ठणकावलं. राज ठाकरेंनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अभ्यास करून अभ्यासपूर्ण बोलावं. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरनं आशिष शेलारांचा टोला. नव्या वक्फ सुधारणा विधेयक कायद्याला सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती. केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश. वक्फच्या मालमत्ता डिनोटिफाय न करण्याच्याही सूचना. भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक करा. नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी. मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप. काँग्रेस नेते संग्राम थोपटे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार. लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. धनंजय मुंडेंच्या गालावरून वारं गेलंय. चांगली वाणी बंद पडली आहे. त्यांच्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा. नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण. तुम्ही को पायलट नाही तर तुम्ही लोको पायलट आहात. एकनाथ शिंदेंनी को पायलटच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावर राऊतांचा शिंदेंना मिश्किल टोला. ठाण्यातील वाहनं धुण्याची सर्व सर्व्हिस सेंटर तात्काळ बंद करा. धरणामध्ये पाणी साठा कमी होत असल्यानं पालिकेची खबरदारी. तर सर्व सर्व्हिस सेंटर 10 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश. मेट्रो 7 मार्गिकेचं काम प्रगतीपथावर. टनेल बोरिंग मशीन बोगदा खणून बाहेर. तर पुढील वर्षापर्यंत अनेक मेट्रो मार्ग सेवेत येतील. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. महेश मांजरेकरांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार. तर भीमराव पंचाळेंना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. 15 एप्रिलला NSCI डोम इथं पुरस्कार वितरण. एक महत्त्वाची बातमी समोर येते. अलिबाग जवळील माने फाट्याजवळ भीषण अपघात झालेला आहे. कारची दुचाकीला जोरदार धडक बसली आणि अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालेला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाकडून या कारची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे. मोहन जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. मोहन, अलिबाग जवळ हा अपघात झालाय, काय अधिकची माहिती आहे? अलिबागवरून मांडव्याकडे इनोवा जात होती. बाईकवर नवरा बायको होते, स्थानिक होते. त्यांना गाडी ठोकून फरफडत 500 मीटर वरती नेलं आणि ते नवरा बायको जागीच ठार झालेले आहेत. पण इथं इनोवामध्ये महिला आहेत, त्या महिलांना आणि ड्रायव्हर पण आहे, त्या ड्रायव्हरला ताब्यात द्या, तोपर्यंत आम्ही या इनोवा सोडणार नाही. पूर्ण गाडी फोडलेली आहे इनोवा.
पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत मोठ्या प्रमाणात, पण गाडीच्या ठिकाणी 300 ते 400 जमावांनी घेराव घातलेला आहे या ठिकाणी. पण संताप व्यक्त केलेला आहे. नवरा बायकोंचा जीव गेलाय म्हणून हा संताप आहे. पूर्णपणे हा इनोवाच्या बाजूने हा ताबा घेतलेला आहे लोकांनी, पण पोलिसांनी आता लाठीचार्ज केलेला आहे, पूर्ण पांगवलेलं आहे. पण लोक अजिबात ऐकत नाही. जोपर्यंत ड्रायव्हर गाडीच्या बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही इथून जात नाहीये. पण ह्या जे स्थानिक जे बाईकवाले होते त्यांना फरफडत नेऊन नंबर प्लेट, जे गाडीच्या रोडच्या साईडला जो नंबर प्लेट असतो बनायचा, तो पण तोडलेला आहे. पूर्ण नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि दोघांचा जीव गेलाय. पण निश्चित जमाव नुकसान काही पण इथून झालं, दोघांचा जीव गेलाय. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मोहन.